ठिकाणी प्रश्न बघा, प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल. या ठिकाणी काय केलंय तर वर्तुळ दिले आणि वर्तुळामध्ये विविध संख्या दिलेल्या आहेत. या संख्येचा विचार करून आपल्याला प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल हे काय करायचंय तर सांगायचंय. मग आपण काय करूया तर ह्या ज्या दिलेल्या समोरासमोरच्या संख्या आहेत त्यांचा विचार करूयात. या ठिकाणी बघा 5 संख्या दिली, 5च्या समोर कोणती दिली 26 ही संख्या दिली. मग या ठिकाणी काय होईल तर 5चा वर्ग 25 अधिक 1 बरोबर 26. त्यानंतर या ठिकाणी 4 ही संख्या दिली. मग या ठिकाणी काय होईल 4चा वर्ग 16 अधिक 1 बरोबर 17. या ठिकाणी 2 आहे. आता 2च्या पुढे कोणती संख्या येईल हे काय करायचंय आपल्याला काढायचंय. मग या ठिकाणी काय होईल 2चा वर्ग 4 अधिक 1 बरोबर 5. म्हणजेच प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल तर पर्याय क्रमांक 4 म्हणजे 5 ही संख्या येईल. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा 3 ही संख्या दिली. या ठिकाणी बघा 3चा वर्ग 9 9 अधिक 1 बरोबर 10. म्हणजेच अशा पद्धतीने काय होईल आपल्याला हा प्रश्न सोडवता येईल.